हे 38 वर्षांचे रुग्ण पोटात असामान्य वेदना होत असल्याच्या तक्रारीसह आमच्याकडे आले होते. सुरुवातीला आम्ही त्यांची सोनोग्राफी केली. त्यामध्ये त्यांच्या डाव्या बाजूची किडनी ही तिच्या नेहमीच्या जागी नसून श्रोणीच्या भागात असल्याचे आढळले. यालाच एक्टॉपिक किडनी असे म्हणतात. या श्रोणीमध्ये असलेल्या किडनीमध्ये सुमारे 15 मिलीमीटर आकाराचा खडा होता. त्यानंतर आम्ही त्यांचा सीटी स्कॅन केला. सीटी स्कॅनमध्ये किडनीची नेमकी जागा, खड्याचा आकार, रचना आणि इतर सर्व महत्वाच्या गोष्टींचे अचूक मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर आम्ही या रुग्णासाठी RIRS ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारच्या एक्टोपिक किडनीसाठी RIRS हा अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित उपचार पर्याय मानला जातो. या प्रक्रियेमध्ये शरीरावर कोणतेही चीर किंवा टाके घालावे लागत नाहीत. नैसर्गिक मार्गाने विशेष उपकरणांच्या मदतीने किडनीपर्यंत पोहोचले जाते. किडनीमध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला खडा दिसला. त्यानंतर फ्लेक्झिबल स्कोप आणि लेझरच्या सहाय्याने किडनीच्या प्रत्येक भागापर्यंत सहज पोहोचून खड्यावर उपचार करण्यात आला. आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की हिरव्या रंगाची लेझर किरण खड्याला अगदी बारीक धुरीसारख्या कणांमध्ये रूपांतरित करत आहे. यामध्ये मोठे तुकडे केले जात नाहीत, तर खडा थेट सूक्ष्म धुरीत बदलला जातो. ही सूक्ष्म धूळ पुढील 1-2 दिवसात लघवी मार्गे नैसर्गिकरित्या शरीरातून बाहेर पडते. ही संपूर्ण प्रक्रिया कोणतीही मोठी शस्त्रक्रिया किंवा मोठी चीर न देता पूर्णपणे एंडोस्कोपिक पद्धतीने केली जाते. या शस्त्रक्रियेसाठी आम्ही अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचे लेझर सिस्टम वापरतो, जे अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी अत्यंत प्रभावी आहे. शेवटी खडा पूर्णपणे काढल्यानंतर किडनीचे संरक्षण करण्यासाठी DJ स्टेंट सुमारे 2 ते 3 आठवड्यांसाठी ठेवला जातो. त्यानंतर तो स्थानिक भूल देऊन अतिशय सोप्या पद्धतीने काढला जातो. धन्यवाद.